पडतो सणाच्या वेळेस की बाबा घरातलं सगळं काम झालंय, सगळी आवराआवरी झालीये, सगळं झालं, पण आता आम्ही मेकअप कसं करू. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी धनश्री शिंदे आणि हे आहे माझं इंस्टाग्रामचं अकाउंट. तुम्ही याला जाऊन फॉलो करू शकता. सो आज मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे प्रत्येक सणाला करता येईल असा सिंपल पण सुंदर असा दिसणारा मेकअप लुक, जो अगदी 10 मिनिटात सुद्धा तुम्ही करू शकता. बऱ्याच जणींना प्रश्न पडतो सणाच्या वेळेस की बाबा घरातलं सगळं काम झालंय, सगळी आवराआवरी झालीये, सगळं झालं, पण आता आम्ही मेकअप कसं करू, जमत नाहीये किंवा काय कधी लावायचं कळत नाहीये. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुमचा मेकअप जो आहे तो खूप छान असा होईल, अगदी कमी वेळेत आणि सिंपल मेकअप आहे. सो लेट्स गो. तर सर्वात फर्स्ट स्टेप म्हणजे स्किन प्रेप करणं. तर मी इथे माझी स्किन प्रेप केलेली आहे, तुम्ही बघू शकता. स्किन प्रेप करणं खूप मस्ट आहे, कारण की आपला पूर्ण मेकअप बेस त्याच्यावरती अवलंबून असतो. जर का आपलं स्किन केअर जे आहे ते खूप छान असं झालं, स्किन प्रेप मस्त झालं, तर आपला मेकअप छान असा ब्लेंड होतो आणि त्यामुळे आपला मेकअप छान ग्लोवी आणि केकी असा दिसत नाही. सो मी स्किन प्रेप साठी वापरलेलं आहे प्लमचं टोनर, त्यानंतर डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर, ॲक्वालॉजिकाचं सनस्क्रीन आणि सोबतच डॉट अँड कीचं लिप बाम. सो हे स्किन केअर मस्ट आहे मेकअप करताना, त्याच्याने आपला मेकअप खूप छान असा बसतो. मेकअप सुरू करण्याआधी आपल्याला लावायचं असतं हे प्रायमर. तर हे मॉइश्चरायझिंग प्रायमर आहे फॅशन कलरचं, अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. मी या सगळ्या मेकअप प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो तुम्हाला जर काही परचेस करायचं असेल तर तुम्ही तिथून करू शकता. तुमच्यासाठी मी सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. सो हे प्रायमर खूप जास्त महत्वाचं आहे. याच्याने काय होतं की आपले पोअर्स जे आहेत ते थोडेसे मिनिमाइज होतात आणि मग आपला मेकअप जो आहे तो छान स्मूथ असा होतो. छान असं अप्लाय करून घ्यायचं. आपण आज जो मेकअप लुक करतोय तो सगळ्यांना करता येईल असा आणि एकदम झटपट होईल असा आहे. सो शेवटपर्यंत नक्की बघा. प्रायमर लावून झाल्यानंतर आपण लावणार आहेत फाउंडेशन. मी अगदी स्टेप बाय स्टेप सांगते. जर तुम्ही हा पहिल्यांदा बघत असाल व्हिडिओ तरी तुम्हाला मेकअप करायला काही अवघड जाणार नाही. असा सिंपल पण खूप छान असा मेकअप होतो. सो अगदी एक पंप करून घेतलेला मी हा असा फाउंडेशन आहे. मनीष मल्होत्राचा आहे. ही जी शेड आहे ती माझी आहे वॉर्म व्हॅनिला. तुम्ही तुमच्या शेड प्रमाणे घेऊ शकता. आता हे फाउंडेशन लावताना मी याच्यामध्ये सनस्क्रीन थोडंसं ऍड करते. हे इथे माझ्याकडे ॲक्वालॉजिकाचं सनस्क्रीन आहे, ते थोडंसं मी यामध्ये ऍड करून घेते. तुम्ही सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर त्यामध्ये ऍड करू शकता. त्याच्याने फाउंडेशन जे आहे ते खूप छान असं ब्लेंड होतं आणि खूप मस्त असं आपल्याला अप्लाय करता येतं. हे असं मिक्स करून घ्यायचं आणि आता डॉट डॉट असे देऊन घेऊयात. ही शेड एकदम छान अशी मला मॅच होते, वॉर्म व्हॅनिला. सो तुम्ही जर का माझ्या स्किन टोनचे असाल तर तुम्हाला पण ही सूट होईल. सर्वात महत्वाचं म्हणजे गळ्याला विसरायचं नाही. मी इथे ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे. तुम्ही ब्युटी ब्लेंडर न घेता तुमच्या बोटांनी जरी छान असं डॅब करत करत ब्लेंड केलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही इथे बघू शकता किती छान असं ब्लेंड होतं. अगदीच असं घासायचं नाही, असं पसरवायचं नाही. जसं आपण मॉइश्चरायझर वगैरे लावतो तसं नाही करायचं. फक्त हे असं डॅब डॅब करायचं आहे. ब्युटी ब्लेंडरने केलं तरीही चालेल, हाताने केलं तरीही चालेल. आता सगळ्यांकडेच काही ब्युटी ब्लेंडर असेलच असं नाही. ब्युटी ब्लेंडरने करताना सुद्धा फक्त असं डॅब डॅब करत आपल्याला अप्लाय करायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं ब्लेंड झालेलं आहे. सर्वात महत्वाचं, ब्युटी ब्लेंडर यूज करत असाल तर ड्राय ब्युटी ब्लेंडर यूज करू नका. तो थोडासा पाण्यामधून असा काढायचा, पिळून घ्यायचा पूर्ण, त्याच्यामधलं पाणी काढायचं आणि मग
तो त्याने फाउंडेशन अप्लाय करायचं. बेस मेकअपसाठी फाउंडेशन नंतर आपण यूज करणार आहोत कन्सिलर. तर मी ते हे मायग्लॅमचं कन्सिलर यूज करते. शेड आहे 201 अँड फॉन. आणि मी ते फक्त डॉट डॉट लावते, थोडस फोरहेडला, चिनला थोडस, आणि इथे. तुम्हाला कुठे जर का डार्क स्पॉट्स वगैरे असतील तर तिथे सुद्धा तुम्ही थोडस असं अप्लाय करू शकता. आणि थोडस मी असं नाकावरती असं थोडस लावते, म्हणजे छान असं हायलाइट होतं. आणि आता हे आपण ब्लेंड करून घेऊया. तर इथे आपला बेस मेकअप झालेला आहे आणि किती छान असं कव्हरेज दिलंय त्या फाउंडेशनने, तुम्ही बघू शकता. आणि बेस मेकअप झालाय, फक्त कॉम्पॅक्ट पावडर राहिली आहे. तुम्ही लूज पावडर सुद्धा यूज करू शकता, पण ती मी थोडस नंतर लावते. आधी बाकीचा थोडासा मेकअप करून घेते, म्हणजे कसं बाकीचा जो मेकअप आहे तो सुद्धा थोडासा सेट होतो. सो मी आता आयशॅडो लावते. तर आयशॅडो साठी मी हे स्विस ब्युटी अल्टिमेट आयशॅडो पॅलेट यूज करते. याची सुद्धा लिंक मी नक्की देईन. हे स्विस ब्युटीचं आयशॅडो पॅलेट इतकं भारी आहे. प्रत्येक आउटफिट वरती आपल्याला आयशॅडोज लावता येतील असं हे पॅलेट आहे. सी तुम्ही बघू शकता त्याचे शेड्स. आणि ही जी आहे ना ती कुठल्या 02 मधले हे सगळे शेड्स आहेत. सो आज मी लावते हा पीची. ऍक्च्युली माझा ड्रेसचा कलर जो आहे तो थोडासा मेहंदी कलर आहे. आणि फेस्टिव्ह वाईब म्हटलं तर पीची, गोल्डन, किंवा मग थोडासा असा ब्राउनिश, हे असे शेड्स खूप छान दिसतात. सो आज मी असा थोडासा ग्लिटरी असा पीची आहे तो लावते. तर मी आता इथे ब्रशने अप्लाय करत आहे. तुम्ही बोटाने सुद्धा अप्लाय केलं तरीही चालेल. मला तर बोटाने अप्लाय करायला खूप आवडतं. खूप छान अशी अप्लाय होते. तुम्ही पिगमेंटेशन सुद्धा बघू शकता. स्विस ब्युटी आयशॅडो पॅलेट खूप छान आणि अफोर्डेबल रेंज मध्ये आहे. तर आयब्रोज जे आहेत ते थोडेसे असे मेसी वाटतात, तर त्यांना मी फक्त असं कोम्ब करून घेते. ही जी ब्राउ पेन्सिल आहे ती कलर केमिस्ट्रीची आहे. ऍक्च्युअल मध्ये हिचा शेड जो आहे तो अंबर EB03 असा आहे, म्हणजे पूर्ण ब्लॅक असा नाहीये. सी थोडासा डार्क ब्राऊन मध्ये हा कलर आहे. बट मी जेव्हा आयब्रोज केल्यानंतर समजा मला गरज वाटली तरच कलर करते, मीन्स त्याच्याने, किंवा मग फक्त मी असं कोम्ब करते. दॅट्स बेटर. काजळ आणि आयलाइनर मी आजच्या लुकमध्ये नाही यूज करते, कारण की मला असं वाटतं की फेस्टिव्ह लुकसाठी डोळे जे आहेत ते छान आणि मस्त असे दिसले पाहिजेत. सो तुम्ही काजळ लावू शकता. मी काजळ आज नाही लावत आहे, पण आयलाइनर शक्यतो लावलं तर अगदी अशी थिन लाईन लावा. थिक असं बोल्ड असं लावू नका, ते फेस्टिव्ह लुकला छान नाही वाटत. सो आता आपण डायरेक्ट बोलूयात मस्काराकडे. तर मस्कारासाठी मी घेतलेला आहे स्विस ब्युटीचा मस्कारा. हा खूप भारी आहे, अफोर्डेबल रेंज मध्ये खूप भारी क्वालिटी आहे याची. एकदम आपल्या ज्या आयलॅशेस आहेत त्या एकदम अशा वॉल्युमायझिंग करतं. सो या लेट्स गो. ह्याचा जो ब्रश आहे तो तुम्ही बघू शकता असा वेगळाच. वाव, तुम्ही बघू शकता डिफरन्स. अफोर्डेबल रेंज मध्ये क्वालिटी सुपर्ब आहे. त्यानंतर मी यूज करते स्टेजची ब्लश स्टिक. ही रेंज शेड जी आहे ती 03 स्पँक ही शेड आहे. आणि ब्लश स्टिक आहे, सी ही शेड आहे.
या सी सेक्शन मध्ये आपल्याला हे ब्लश असं लावून घ्यायचंय. थोडस इथे डोळ्याच्या इथे आलं पाहिजे. हे ब्लेंड करायला खूप इझी आहे. हाताने ब्लेंड केलं तरीही चालेल किंवा ब्लेंडरने ब्लेंड केलं तरीही चालेल. हाताने सुद्धा खूप छान असं ब्लेंड होत आहे. वाव, शेड पण खूप छान दिसते, मस्त. तर मी ते इनसाइडचा हायलायटर लावते आणि एकदम छोटूसा असा ब्रश घेतलेला आहे. त्याने इनर आईजला मला हे हायलायटर लावायचं. खूप छान असा लुक होतो. वाव, सी. म्हणजे इथून आपले डोळे जे आहेत ते खूप छान असे दिसतात. सो फेस्टिव्ह लुक साठी हे नक्की ट्राय करा. आणि सोबतच इथे लिप्सच्या इथे थोडस लावून, वाव, इथे पण खूप छान असं दिसतं. इथे चिकबोन्स वर थोडस आणि आयब्रो बोनच्या इथे. सो इथे सगळा मेकअप झालेला आहे. किती छान असं हायलायटर दिसतंय, तुम्ही बघू शकता. मी इथे इनर आईजला इथे क्युपिडच्या इथे आणि चिकबोन्स वर आणि बो बोन्स वरती छान असं हायलायटर लावलंय. किती सुपर्ब दिसतंय. वाव. आता फक्त राहिली आहे लिपस्टिक. तर लिपस्टिक साठी मी आज लावणार आहे केपलेची ही लिपस्टिक. जून फेवरेट्स मध्ये मी ही केपलेची लिपस्टिक दाखवली होती. तुम्ही जर का तो जून फेवरेट्सचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. खूप छान शेड आहे. सो मी आधी लिप बाम लावलं होतं. ते लिप बाम थोडंसं मी पुसून घ्यायचं आणि मग लावूयात लिपस्टिक. छोटंसं मिरर. वन स्वाइप मध्ये किती छान लागते. वाव, एकदम स्मूथ आहे. आणि वाव, किती मस्त सूट होते ना ही शेड. तर इथे माझा मेकअप लुक झालेला आहे. आणि हा फेस्टिव्ह मेकअप लुक तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. मी इथे कॉम्पॅक्ट पावडर नाही लावली आहे. मला असा छान असा तो ग्लो आलाय. तो खूप मस्त वाटतोय आणि फेस्टिव्ह लुक साठी खूप छान असाच वाटतो. जर तुम्हाला थोडासा ग्लो किंवा तुमची स्किन जी आहे ती थोडी ऑइली असेल आणि ऑइल सोडत असेल तर तुम्ही थोडंसं कॉम्पॅक्ट पावडरनी सेट करू शकता. मला इथे गरज नाही वाटली म्हणून मग मी कॉम्पॅक्ट पावडर नाही लावली आहे. सो या, वाव, परफेक्ट फेस्टिव्ह लुक झालेला आहे. आणि ड्रेस पण खूप छान असा सूट आहे. तर इथे हा आपला प्रत्येक सणासुदीला करता येणारा असा हा मेकअप तयार आहे. आणि किती छान दिसतोय तुम्ही बघू शकता. वाव, मला तर खूप जास्त आवडलाय. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. छान असे इयरिंग्स मी घातले, टिकली लावली आणि रेडी. सो इतका साधा सिंपल मेकअप आहे. अगदी 10 मिनिटात सुद्धा होणारा आहे. मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या होत्या त्यामुळे थोडासा वेळ लागतो. बट तुम्ही जर का फक्त असं करत असाल तर अगदी 10 मिनिटात हा मेकअप होतो. आणि जर का तुम्हाला हा मेकअप लुक आवडला असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल, थोडा सुद्धा युजफुल असा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच माझा अजून एक चॅनल आहे धनश्रीज किचन म्हणून, तर त्याला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. खूप मस्त मस्त अशा रेसिपीज मी त्याच्यावरती अपलोड करत असते. तर आता आपण
भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह आणि स्टे हॅपी. बाय.